संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक अकोला, संचालक राज्य मार्केट कमिटी फेडरेशन सुरेश भाऊंना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। माननीय प्रदेशाध्यक्ष आणि आमदारांच्या उपस्थितीमध्ये सुरेश भाऊराव गावंडेजी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। त्यानंतर श्री उमेश वसंतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक उमेश वसंतरावजी पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। श्री भाऊराव रतिराम नाईकजी, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊरावजी नाईक यांना विनंती त्यांनी व्यासपीठावर यावं। सचिन पुरुषोत्तम रोकडेजी, माजी जिल्हा परिषद संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मनोरा यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं। अभिषेक भाऊ चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य मनोरा, जिल्हा संघटक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। गोविंदजी चव्हाण, माजी सभापती कृषोत्पन्न बाजार समिती बाळू शेलकर, सरपंच फुलुमरी गजानन भवाने, माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजितजी नाईक, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मनोरा, राजेशजी चव्हाण, सरपंच भुली, दिनेशजी मोरे, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था गवा, परशुरामजी ढंगारे, माजी सरपंच ग्रामपंचायत ढोणी यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश होतोय। यानंतर मंगरुळपीर येथील कार्यकर्ते श्री भगवानराव येवले, माजी जिल्हा परिषद सदस्य भागवतराव येवले, माजी जिल्हा परिषद सदस्य भागवतरावांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं। भारत भाऊ व्यवहारे, श्री एन.डी. राठोड, यानंतर श्री महादेवराव काकडे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम, श्री गोवर्धनजी चव्हाण, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम, श्री विजय खानजोळे, माजी जिल्हा प्रमुख शिंदे सेना तथा बांधकाम सभापती वाशिम, भास्कर पाटील शेगीकर, माजी जिल्हा परिषद माजी सभापती पंचायत समिती तथा कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, पांडुरंगजी कोठाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी, सचिन डोफेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य उभाटा गटामध्ये होते, आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। रामकृष्ण पाटील वक्टे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव सदस्य खरेदी विक्री संघ वाशिम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। विश्वास भाऊ गोदमले, माजी जिल्हा परिषद उभाटा गट, एन.डी. राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य उपसभापती यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। यानंतर अभिषेकजी चव्हाण झालं, राजेंद्र ठाकरे यांनाही विनंती, आनंद पाटील राऊत आणि रुपेश वराडे यांना विनंती की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं। प्रदीप राठोड उपसभापती, श्री भागवतराव येवले झालं, राम सुर्वे पाटीलजी यांना विनंती की त्यांनी पक्षप्रवेशासाठी ॲडव्होकेट अनिल पवार यांनी व्यासपीठावर यायचंय। एक ग्रुप फोटो काढूया। बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, ज्यांचा पक्ष, काही लोकांनी पुढे या म्हणजे ग्रुप फोटो मध्ये याल। सर्वांना विनंती की पक्ष मागे जे आहेत ते आपण फोटो मध्ये दिसणार नाहीत। भरतजी मागे जे आहेत त्यांना पुढे घ्या। भरतजी लिस्ट बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा। यानंतर सईताई यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं बोलावं, त्यानं साहेब पण बोलतील। सर्वांना माझा जय श्रीराम। आज 3 ऑगस्ट रोजी आपण सर्वांचा पक्ष प्रवेश घेत आहे। शामभाऊंनी आपल्याला 3 तारीख तेव्हा दिली होती,
तेव्हा मध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या, कारण शांभाऊ इथे आले तेव्हा आम्हाला तारीख मिळाली. त्यानंतर आम्हाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी पक्षश्रेष्ठीवर आणि पक्षावर विश्वास ठेवून जो आम्हाला माझ्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. आणि आपण येत्या निवडणुकीत कोणतीही निवडणूक असो तर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, एवढे मी आपणास सांगते. आणि आपण सर्वजण सोबत राहून सोबत काम करून आपण सोबतच आपल्याला भारतीय जनता पक्ष मोठा करायचा आहे. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. यानंतर मी शांभाऊंना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास करून आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रविदादा चव्हाण यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांच्या नेतृत्वामध्ये आपण कोणतंही इलेक्शन हरलेलं नाही आहे, असे आपले कंखर नेतृत्व चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनात उपस्थित जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी चितलांगे, सुरेशभाऊ मापारी, अनिलजी केनडे, तसेच राजूभाऊ काळे, अशोकभाऊ हेडा, दत्तूजी कापसे, दत्ताभाऊ गोटे आणि सर्व या पक्षप्रवेशासाठी इच्छेने आपल्या या भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवून साहेब हे लोक आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहेत. याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य आहेत, बाजार समितीचे सभापती, उपसभापती, गावाचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे अध्यक्ष, या सगळ्या लोकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवून आज पक्षात प्रवेश केला आहे. मी त्यांचे सगळ्याचे मनापासून अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये हे सगळे ग्रामीणचे असल्यामुळे आम्ही सगळे आपलं जे वाशिम जिल्हा परिषदची जे येणारी निवडणूक आहे त्याच्यामध्ये संपूर्ण वाशिम जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचा झेंडा निश्चितच आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी मिळून फडकवणार आहोत, अशी आम्ही तुम्हाला गवाही देतो. आणि हा सगळा जो पक्षप्रवेश आहे हा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून, रविदादावर विश्वास ठेवून, मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवून या लोकांनी घेतला आहे. निश्चितच आपण भारतीय जनता पार्टी पक्षाला मोठं करू आणि तुमच्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहेच. त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी या मुंबईच्या या भारतीय जनता पार्टीच्या या प्रदेश कार्यालयामध्ये आपण उपस्थित झालात. आमच्या सगळ्यावर सहितेवर विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास ठेवला, जिल्हाध्यक्षावर विश्वास ठेवला, आदरणीय दादावर विश्वास ठेवला. मी तुमच्या सगळ्याचे मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद भाऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या यानंतर आपले जिल्हाध्यक्ष चितलांगेजींना विनंती आहे की त्यांनी संबोधित करावं. महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व आदरणीय विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक कार्यकर्त्यांची आपल्या परिवाराप्रमाणे काळजी करून प्रत्येक बूथपर्यंत भारतीय जनता पार्टी जे पोहोचत आहे ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दादा रवींद्रदादा चव्हाण साहेब. या ठिकाणी आदरणीय आमदार श्री शांभाऊ खोळे साहेब, आदरणीय आमच्या काकू कारंजा मतदारसंघाच्या आमदार सईताई डहागे काकू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, संघटनेवर विश्वास ठेवून व आमच्या सर्व नेत्यांवर विश्वास ठेवून आज जो वाशिम जिल्ह्यातील 3 महिन्यापूर्वी सुरेशभाऊ मापारी यांच्या नेतृत्वात एक प्रवेश झाला होता. संपूर्ण उबाठा वाशिम जिल्ह्यामधून भारतीय जनता पार्टीमध्ये आली होती. तेव्हा सुद्धा 125 प्रवेश झाले होते. आज सुद्धा साधारणतः वाशिम मतदारसंघ व कारंजा मतदारसंघातून 300 प्रवेश या ठिकाणी होत आहेत. आदरणीय आपले मार्गदर्शक दादांच्या हस्ते काही 25-30 प्रवेश या ठिकाणी झालेले आहे व नंतर सर्व एक 10-15 मिनिटानंतर सर्व प्रवेश होतील. मी आपण सर्वांना दादांच्या वतीनं, आदरणीय सर्व लोकप्रतिनिधी संघटनेच्या वतीनं विश्वास देतो की जुना नवीन भाजपा असं न करता आपण एक दिलानं पक्ष वाढवू, एक दिलानं कार्य करू व आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय रवींद्रदादांनी जे स्वप्न पाहिलं ते आपण निश्चितपणे पूर्ण करू व येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये 100% आपण भारतीय जनता पार्टीचा झेंडा
आपण सर्वांच्या नेतृत्वात फडकू हा विश्वास व्यक्त करतो व आदरणीय दादांचे खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो की आपण आम्हाला वेळ दिला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर अनिल राठोड पंचायत समिती सदस्य यांचा प्रवेश बाकी आहे. त्यांचा स्वागत माननीय प्रदेशाध्यक्ष रवी भाऊ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशात नरेंद्र पर्व सुरू आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रविदादांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत रवींद्र पर्व सुरू आहे. मी माननीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा. आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने खरं तर मुंबईच्या दिशेने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आलात. त्याबद्दल मी सर्व इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो. या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना फक्त एवढंच सांगू इच्छितो, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या माध्यमातून प्रत्येक शेतकरी असेल, कष्टकरी असेल, प्रत्येक क्षेत्रातील असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तर काम करतातच आहेत, परंतु महाराष्ट्राचे लाडके असे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजीही काम करत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे या दृष्टिकोनातून आपण पाहिलं असेल की 2 लाखापर्यंतची असणारी कर्जमाफी ही आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामधील असणाऱ्या महायुतीच्या सरकारने ही देण्याचा प्रयत्न जेव्हा केला त्यावेळेला आपल्याला सर्वांना याचीही कल्पना आहे की जवळजवळ की आपण शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या असणारी विजेची थकबाकी जी वर्षानुवर्ष प्रलंबित होती आणि ती सुद्धा माफ करण्याचं काम हे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केलं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे. आम्ही सर्वजण महाराष्ट्र 2014च्या अगोदरही पाहिला होता. ओला दुष्काळ, सुका दुष्काळ याच बातम्या फक्त वर्तमानपत्रांमध्ये येत असायच्या. अनेक ठिकाणी बरेच भाग जो होता जो सिंचनाखाली कधीच आला नाही आणि असे काही भाग हे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी पाहिले. आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण जेव्हा पाहतो तेव्हा प्रत्येक महाराष्ट्रातील असणारा शेतकरी आणि शेतकऱ्याची असणारी जी शेत जमीन आहे ती ओलिताखाली आलीच पाहिजे आणि त्यासाठी काय करता येऊ शकतं यासाठी दूरगामी विचार करणारे असे आपले नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजी आहेत. आणि ते सातत्याने प्रयत्न करत आहेत की त्या प्रत्येक भागाला न्याय कसा देता येऊ शकतो. आणि त्यामुळे आज आपण विविध पक्षांमध्ये काम करणारे अनेक सहकारी की ज्यांना सामाजिक भान आहे, राजकारणाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे, काही जण बँकेचे संचालक म्हणून त्यांचा असणारा एक वेगळा अनुभव आहे. आणि या सगळ्यांना हे गोष्ट लक्षात येते की एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये असणारा प्रत्येक जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण करता येऊ शकतो. विविध सहकारी व्यवस्था ही आपण पूर्ण देशभरामध्ये पाहिली. या सहकारी व्यवस्थेमध्ये असणाऱ्या अनेक अडचणी आणि या अडचणींना सुद्धा
आदरणीय अमितभाई यांच्या नेतृत्वामधलं असणारं केंद्रातलं सरकार असेल, त्यांचं असणारं पाठबळ, या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वांना एक फार मोठी ताकद निर्माण करताना सातत्याने दिसत आहेत. आज तुम्ही सर्वजण ज्या विश्वासाने, वाशिम जिल्ह्यामधील आपण सर्वजण ज्या विश्वासाने, श्यामबाई असतील, सईताई असतील, चितलांगे साहेब असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे भारतीय जनता पार्टीचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते असतील, ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय, मी आपणा सर्वांना एवढीच खात्री देऊ इच्छितो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही आणि आपण जे ठरवलं आहे त्या सर्व जे विषय असतील त्या विषयांबरोबर आम्ही 100% एकत्र मिळून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. वाशिम जिल्हा हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून व्हायब्रंट आहे सईताई, त्यामुळे या सगळ्या गोष्टी एका व्यासपीठावरती आणून त्या सगळ्या गोष्टीमध्ये न्यायाची भूमिका देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही नक्की करू. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा आज खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद भाऊ. यानंतर प्रदेशाध्यक्ष पुढच्या कार्यक्रमासाठी जातील, परंतु कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश माननीय रवीजी अनासपुरेजी यांच्या उपस्थितीमध्ये पुढील पक्ष प्रवेश होतील. माननीय प्रदेशाध्यक्षांना एक महत्वाची मीटिंग असल्यामुळे ते या सभागृहातून जात आहेत, परंतु सगळ्या कार्यकर्त्यांनी बसून घ्यायचंय. उर्वरित कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आपले सन्माननीय आमदार आणि रवीजी अनासपुरे यांच्या उपस्थितीमध्ये याच ठिकाणी या सभागृहामध्ये होणार आहे, त्यामुळं आपण सगळ्यांनी इथेच थांबावं ही आपल्या सगळ्यांना नम्र विनंती. रवीजी अनासपुरे, लिस्ट कुठे तुमच्या हस्ते करा. सर्वांनी शांततेत बसायचं आहे. आपल्या समोर ज्यांनी आता संचालन केलं ते आपल्याला दररोज टीव्हीवर व सोशल मीडियावर आपण त्यांना पाहतो. प्रखरपणे भारतीय जनता पार्टीची भूमिका जे मांडत राहतात ते आदरणीय नवनाथजी पण, रवीजी अनासपुरे साहेब व आदरणीय आमचे दोन्ही आमदार व या ठिकाणी असलेले नेते बाकी प्रवेश करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पांडुरंग भाऊ संचालन करतील. सुरुवातीला कारंजा मानोरा मतदारसंघातल्या जे काही पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहे यांना विनंती करतो की भाऊराव चव्हाण माजी सरपंच फुलुंब्री, बाळू शेळकर माजी सरपंच, बाबूसिंग राठोड तंटामुक्ती अध्यक्ष फुलुंब्री, सुखदेव कांबळे माजी उपसरपंच फुलुंब्री, लोभिवंत राठोड माजी ग्रामपंचायत सदस्य, डॉक्टर स्कायलॅब चव्हाण माजी उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ, प्रवीण राठोड सर्कल प्रमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेस, बळीराम आळे तालुका उपाध्यक्ष व्हीजीएनटी सेल, अनिल कोल्हे भीम आर्मी सेल सचिव, ज्यांचं नाव घेतलं त्यांनी कृपया मंचावर यावं. ज्योतिराम राठोड माजी पोलीस पाटील, निलेश राठोड राष्ट्रवादी कार्यकारिणी सदस्य, पवन राठोड राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख, अतुल राठोड राष्ट्रवादी कार्यकारिणी सदस्य, सुशील राठोड माजी ग्रामपंचायत सदस्य, वीरू राठोड, ताराचंद चव्हाण, कैलास फुलमाळी, रणजित चव्हाण, विनोद चव्हाण, सोमेश्वर नगर येथील रामराव केशव जाधव माजी सरपंच, कैलास तुळशीराम राठोड माजी सरपंच, विजय आळे माजी सरपंच, वासुदेव सुखदेव सेलकर माजी सरपंच, अभिमन्यू बाबूसिंग चव्हाण अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी, बिबीचंद रामू आळे माजी अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी, मोरेश्वर जाधव, विजय शंकर आळे, अजय सुधाकर राठोड अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, गोपाल जोधा चव्हाण माजी उपसरपंच, अरविंद जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य, शरद आळे माजी सरपंच, गुलाब राठोड, गोवर्धन राठोड माजी सरपंच,
तथा उपाध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी अजय नाना पुसांडे, किशोर शिंदे, राजेश राठोड, मिथुन चव्हाण, अनिल राठोड, विजय चुनीलाल चव्हाण, गजानन दयाराम राठोड, नूरसिंग राठोड. चालेल, येते 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 ना मग येते. गोपाळ राठोड, प्रकाश चव्हाण. ज्यांचे ज्यांचे नाव घेतले त्यांनी कृपया लवकर. सोनू चौधरी, रामकृष्ण पिंगाने, गोविंद चव्हाण सरपंच, रामदास राठोड राष्ट्रवादी कार्यकारिणी सदस्य, गोविंद राठोड, नेमीचंद राठोड, शेषराव राठोड, वीरू राठोड, चंदू चव्हाण. हॅलो, यानंतर वाशिम मंगरुळपीर विधानसभा होणार आहे झाल्यावर. हो हो, वाशिम मंगरुळपीरवाल्यांनी अमर सभागृहातच मुरवाळे, थांबायचं. एक मिनिट. अमर मुरवाळे, अंगद राठोड. ज्यांचं ज्यांचं नाव घेतलं त्यांनी लवकर यावं. योगेश्वर हरदे सरपंच कुपटा, सोमेश्वर काटोळे सरपंच सोंडी, वसंत पवार सरपंच जनुना, रवींद्र दिगडे सरपंच कुपटा, रवींद्र दिगडे सरपंच कुपटा, उमेश इंगोले माजी सरपंच आसोला बुद्रुक, शंकर राठोड माजी सरपंच वापटा, शरद चौधरी माजी सरपंच पारवा, राम चव्हाण उपसरपंच वापटा, गोवर्धन चर्मन सेवा सहकारी संस्था संचालक, अशोक पवार कुपटा, अजाबराव पवार, संतोष शिंदे, हिम्मत वानखडे, हिम्मत निमखंडे, विजय घोळे, योगेश राठोड, गीतेश ढोरे, संजय कोल्हे, संतोष जाधव, मदन मारोतकर, अजय चव्हाण, सरविंद राठोड, किसन राठोड, किशोर राठोड, ओमसिंग चव्हाण, विलास काशीराम आवारे सरपंच वरोली, ज्ञानेश्वर नागोराव गावंडे माजी सरपंच वरोली, शंकर राठोड सरपंच सोमनाथ नगर, सुखदेव देविदा प्रमोद सुखदेव डेरे, राजेश काशीनाथ पखमुळे, अनिल पवार, आत्माराम पांडुरंग चव्हाण, अनिस उस्मान गनी लंगा, नेमीचंद बिहारी राठोड, राजू विष्णू मनवर सरपंच कारपा, सचिन दादाराव गावंडे सरपंच गोस्ता, प्रशांत सुधाकर गावंडे उपाध्यक्ष सेवा सहकारी गिरोली, पंकज काशीराम चव्हाण उपसरपंच कारपा, रुंदन राजू गावंडे, भारत रावजी वागतकर, हरिचंद्र तारासिंग चव्हाण, विरुभाऊ राठोड जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मनोहर शिवचंद पवार माजी सरपंच, विजय प्रल्हाद चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य, राजू चिंतामण राठोड, मनोज उकंडा चव्हाण, विलास काशीराम आळे, प्रकाश आनंदा खुळे, बाबाराव वामन राऊत, ज्ञानेश्वर राठोड सोमेश्वर नगर, प्रवीण राठोड फुलुंबरी. झालं ना, चला. यानंतर आता वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाचा पक्षप्रवेश होणार आहे. सर्वांनी वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघातून ज्यांचे पक्षप्रवेश आहे त्यांनी आतमध्ये येऊन बसायचं आहे. आणि मानोरा कारंजा विधानसभेचा ज्यांचे पक्षप्रवेश झाले त्यांनी आता थोडं पोरादेवीचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ जाधव यांनी मंचावर या. ज्यांचे पक्षप्रवेश झाले त्यांनी बाहेर जायचं आहे. वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदार क्षेत्रातून आलेले सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी सदस्य आणि विविध सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी यांचा सुद्धा आता या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे. त्यांनी तयारीत राहायचा आहे.
मी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचा प्रवेश कार्यक्रम संपताच आपला कार्यक्रम सुरू होईल, संपत आला आहे. कारंजा मानोरा विधानसभा मतदार क्षेत्रातील जी मंडळी आहे त्यांनी आपला पक्षप्रवेश झाला असेल तर थोडं सभागृहाच्या बाहेर जायचं आहे आणि सहकार्य करायचं आहे. चला, मला वाटतं आता संपलेला आहे कारंजा आणि मानोरा विधानसभा क्षेत्राच्या हॅलो कार्य यानंतर आपण आता मंगरुळपीर वाशिम विधानसभा मतदार क्षेत्रातील पक्षप्रवेशाला सुरुवात करूया. भाऊ करा चालू आपला. बाहेर जी आपली मंडळी आहे त्यांना आतमध्ये पाठवा. राम सुर्वे बाहेरचे जे पण आपले थांब बसून ठेवले सर्वांना आतमध्ये पाठवा. चला, चला. ह्यानंतर मंगरुळपीर तालुका दत्ताभाऊ वाळले तंटामुक्त गाव अध्यक्ष वनोजा यांनी यायचं आहे. चला, मंगरुळपीरचे प्रवेश सुरू करू. दत्ताभाऊ वाळले मंचगावऱ्या तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर एक नाव घेतलं मागे या विजय हेक्कळ वनोजा सेवा सहकारी सोसायटी सदस्य आहेत. कुलदीप पाटील इंगोले सेवा सहकारी सोसायटी उपाध्यक्ष वनोजा. त्यानंतर स्वप्नील चौधरी तालुका अध्यक्ष मनसे यांनी यायचं आहे. त्यानंतर शांतता ठेवा, शांतता ठेवा. त्यानंतर निलेश वैद्य ग्रामपंचायत सदस्य. चला, ज्यांचे ज्यांचे नाव घेत आहे चला. रामेश्वर भाऊ कुरवाडे ग्रामपंचायत सदस्य. ऋषिकेश पवार गोगरी. चला, ज्यांचं नाव घेतलं चला फटाफट. नाही आले आले. चला ऋषिकेश, चला ऋषिकेश पवार. दिनेश प्रभू जाधव माडशेलू. आपली बाहेर मंडळी असेल त्यांना पाठवा आतमध्ये. चला, दिनेश प्रभू जाधव चला या स्टेजवर या ना. हा, त्यानंतर नरेश राठोड माडशेलू. त्यानंतर अक्षय राठोड माडशेलू. त्यानंतर राम पाटील चौधरी चहल ग्रामपंचायत सदस्य राम पाटील चौधरी चहल यांनी यायचं आहे. त्यानंतर गणेश भाऊ आगडे तराळा ग्रामपंचायत उपसरपंच. त्यानंतर चला गणेश भाऊ आगडे. बाळूभाऊ कराळे ग्रामपंचायत सदस्य. राजेश भाऊ बायस्कार ग्रामपंचायत सदस्य. श्रीरामजी वाघमारे ग्रामपंचायत सदस्य. विनोद भाऊ आगडे ग्रामपंचायत सदस्य. त्याच्यानंतर विश्वनाथजी बायस्कार. त्याच्यानंतर बबलूभाऊ गोठी यांनी यायचं आहे. त्यानंतर विनोद भोंडणे चोरद सरपंच. राम तायडे चोरद माजी सरपंच. श्रीधररावजी जावडे सेवा सहकारी सोसायटी सदस्य. चला, त्यानंतर आत्मारामजी खुळे. चला चला या रांगेत या ज्यांच्या ज्यांचं नाव घेत आहे मी. त्यानंतर सुरेश राऊत तंटामुक्ती समिती अध्यक्ष गिंबा. त्यानंतर रमेश भाऊ पवार चोरद ग्रामपंचायत सदस्य. त्यानंतर नवल राठोड ग्रामपंचायत सदस्य चोरद. दीपक जाधव सरपंच हिसई. चला दीपक भाऊ. त्यानंतर अजिंक्य बारड येडशी. सूरज पाटील हांडे. चला कुलदीप चला ना. हा, त्यानंतर दत्ताभाऊ खोरणे. पंकज भाऊ येवले तपोन शिवसेना शाखा प्रमुख पंकज भाऊ येवले. त्यानंतर आप्पा चिपळे. नर्मदाबाई आळे गिंबा. आला आला. सूरज मापारी. चला, त्यानंतर संजूभाऊ चांबारे तराळा. चला संजूभाऊ चांबारे. त्यानंतर निलेश एका लाईन निलेश गायके शेलू बाजार. गजानन येवले तपोन तंटामुक्ती गाव समिती सदस्य. चला गजान पटेल लवकर लवकर चला.
अमोल वासुदेवजी वक्ते गिंबा, त्यानंतर विनोद झाले म्हणते गिंब्याची चाल झाला गिंब्याची अमोद वासुदेवरावजी वक्ते ग्रामपंचायत उपसरपंच सेवा सहकारी सोसायटी उपाध्यक्ष यांनी याचा आहे. त्यानंतर विनोद बिहाळे ग्रामपंचायत सदस्य गिंबा, महेंद्र दयाराम खाळे ग्रामपंचायत सदस्य गिंबा, एकनाथ शंकर एंडोले ग्रामपंचायत सदस्य गिंबा, शांताबाई धोंगडे ग्रामपंचायत सदस्य गिंबा, त्यानंतर नर्मदाबाई शंकर आळे, नर्मदाबाई चला सुरेश भाऊ दत्ता भाऊ नर्मदाबाई शंकर आळे ग्रामपंचायत सदस्य गिंबा, कन्हैयालालजी पवार ग्रामपंचायत सदस्य गिंबा, अंबादास मंडळीकर ग्रामपंचायत सदस्य गिंबा, रामरावजी चव्हाण सोसायटी सदस्य गिंबा, दत्ताभाऊ घटाळे सोसायटी सदस्य गिंबा. चला ना, ज्या नाव घेतले सर्वजण चाल. रमेश बाबारावची राऊत तंटामुक्ती अध्यक्ष गिंबा, रामेश्वर शामराव खाट सेवा सहकारी सोसायटी सदस्य गिंबा, सूरज लक्ष्मणरावजी मिटकरी सेवा सहकारी सोसायटी सदस्य गिंबा, देविदासजी देवरे ग्रामपंचायत सदस्य गिंबा, उमेश सदाशिव जाधव हिसई सेवा सहकारी सोसायटी सदस्य, अरविंद वक्ते गिंबा शाळा समिती सदस्य, आनंदरावजी ढोले गिंबा सदस्य तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर देवानंदजी पवार, निलेशजी जाधव, देविदासजी देवरे. चला, ज्याचे नाव घेतले ते सर्वजण समोरून या. त्यानंतर शेगीची मंडळी गोकुळ भिकास सिंगजी चव्हाण. बरं बरं झालं ना, आता हे झालेच ना, या ना. हो, मी नाव घेतो. गोकुळ भिकास सिंगजी चव्हाण अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी शेगी, देविदास सुभाष सुर्वे उपाध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी शेगी, पांडू उत्तम पाटील सदस्य सेवा सहकारी सोसायटी शेगी, संतोष सीताराम पाटील सदस्य सेवा सहकारी सोसायटी शेगी, बाळू रामकृष्ण पाटील सदस्य सेवा सहकारी सोसायटी शेगी, प्रकाश राठोड सदस्य सेवा सहकारी सोसायटी शेगी, निलेश भाऊ राठोड ग्रामपंचायत सदस्य शेगी. चला, शेगीवाले ज्यांचे नाव घेतले चला ना, चला. सुशील जाधव ग्रामपंचायत सदस्य शेगी, गौरव महल्ले ग्रामपंचायत सदस्य शेगी, सुनील ढोले ग्रामपंचायत सदस्य शेगी, पंजाब भाऊ राठोड उपसरपंच भळकुंबा शेगी आहे का, सॉरी शेगी, विनोद भाऊ चव्हाण शाखा अध्यक्ष शेगी, रोहिदासजी चव्हाण चांदई माजी उपसरपंच चला शेगी, निलेश भाऊ ठाकरे माजी उपसरपंच चांदई, गजाननजी गिरे उपसरपंच मोतसावंगा, शेगीचे वितरणजी पवार ग्रामपंचायत सदस्य, रामचंद्रजी धोंगडे कोठारी उपसरपंच चला, सुभाष काका राठोड भडकुंबा तंटामुक्ती सदस्य, सुखदेवजी राठोड भडकुंबा सेवा सहकारी सोसायटी सदस्य, गोपालजी सुर्वे, त्यानंतर शिवचंदजी राठोड भडकुंबा सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष, नारायण पंजाबरावजी ठाकरे चांदई सेवा सहकारी सोसायटी सदस्य, विक्रमजी पवार शेगी माजी उपसरपंच, वसंतरावजी राठोड शाळा समिती सदस्य शेगी, गोपालजी सुर्वे भारिप बहुजन महासंघ शाखा अध्यक्ष शेगी, विठ्ठल दादारावजी चव्हाण अध्यक्ष तंटामुक्ती शेगी, मुरली भाऊ भोसले शेलू बाजार चला. त्यानंतर आता वाशिम तालुका चला, मंगरुळची मंडळी झाली का? पंकज भाऊ बर बर चला, पंकज येवले, गजानन, विश्वास भाऊ कुटे पत्रकार चाल ना, स्वप्नील हो, मंगरुळपीर तालुका झाला की चला. हो हो, हे नाही एवढे मंगरुळ हो देतो, 2 मिनिटं फक्त होऊ द्या. चला, मंगरुळ तालुका झाला की यानंतर वाशिम तालुका होय. चला हो हो, इसई सरपंच गोपाल भाऊ चला, एक 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 झाला, या या समोर या. हो या या, इसई सरपंच गोपाल भाऊ या. हे का गोपाल लेटा टाकला भाऊ चला, गोपाल भाऊ सरपंच येसे
चला स्वप्नील चौधरी, मुरलीधर भोसले, मंगरुळपीर तालुका संपत संपदा. चला या स्वप्नील चौधरी. चला मंगरुळपीर तालुक्याची जवळपास मंडळी आटपत आली. यानंतर आपण वाशिम तालुका घेऊ. अतिशय जम्बो असा पक्षप्रवेश वाशिमच्या इतिहासात, एवढा मोठा पक्षप्रवेश कुठल्याही पक्षाचा झालेला नाही असा हा ऐतिहासिक असा पक्षप्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा होतो आहे. आणि आपण सर्वजण त्या ऐतिहासिक पक्षीय प्रवेश या कार्यक्रमाचे साक्षीदार होतो आहे. देवानंदजी जावळे, देवानंद जावळे विदर्भ अध्यक्ष मग सर्वात पहिले झाला. चला कोण राहिलं? देवानंद जावळे. चला संजू घेतलं ना मगाशी, आलं नाही का? संजू भाऊ चामारे चला ना, मी मगाशीच नाव घेतलं. भाऊ चला ना. मंगरुळपीर तालुक्यात कोण राहिलं असेल सांगा, नाव घेतले. सूरज हांडे, देवानंद जावळे. चला. हा राजूभाऊ गावंडे, विजय शिंदे. चला चला लवकर लवकर. भारतीय जनता पार्टीचा प्रदेश नेतृत्वावर विश्वास ठेवून, तसेच जिल्हा नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या वाशिम मतदारसंघातील एक प्रमुख मंडळी आज पक्षप्रवेश घेत आहेत. यामध्ये आपल्या वाशिम तालुक्यातील कार्लीचे सरपंच वसंत मार्गे यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर यावं. आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांना दाद द्यावा. त्यानंतर कार्लीचे उपसरपंच बबन भाऊ लोढे यांनी मंचकावर यावं. धानोरा येथील मंगेश भाऊ मापारी यांनी उपसरपंच मंगेश भाऊंनी मंचकावर यावं ही नम्र विनंती. मान्यवराच्या हातानं पक्ष प्रवेश घ्यावा. सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष विश्वासराव मुठाळ यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर येऊन पक्षप्रवेश घ्यावा. सौ अनिता बर्डे, रामेश्वर हिरवे, आकाश कड, जांभरुण येथील सरपंच सागर भाऊ मोहोळे यांनी मंचकावर यावं. सावरगाव येथील जगदीश भाऊ पवार माजी सरपंच, मोहगाव येथील रामेश्वर भाऊ दुबे, वाघोली येथील प्रवीण भाऊ पट्टे बहादूर, विळेगाव येथील दिलीप भाऊ वाकुडकर, विळेगाव येथील लक्ष्मण खंडारे, विळेगाव येथील संकेत इंगोले, मनोज कालबे, प्रवीण नारायण पट्टे बहादूर विळेगाव, मनोज कालवे सरपंच, त्यानंतर संकेत इंगोले, प्रवीण पट्टे बहादूर सरपंच बोरखडी, जनक वाकुडकर विळेगाव ग्रामपंचायत सदस्य, वैजनाथ काळबांडे बोरखडी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष, बलराम किसन ढोबळे सरपंच ग्रामपंचायत, रामदास आत्माराम महाल्ले ग्रामपंचायत सदस्य, शिवाजी मापारी माजी उपसभा सरपंच बोरी, केशवभाऊ मापारी, कैलास भाऊ हजारे अडगाव सदस्य, वैभव डाखोरे उपसरपंच श्रीगिरी, रमेशराव सरनाईक उपसरपंच मौजा, साई किरण कालवे उपसरपंच, गजानन भाऊ कड सेवा सहकारी सोसायटी, नावंदे भाऊ कड सेवा सहकारी सोसायटी सावरगाव, ओम भाऊ बर्डे सावरगाव डीलर, शिवाजी साखरे सावरगाव, चेतन खुळे ग्रामपंचायत सदस्य, प्रवीण भाऊ पट्टे बहादूर सरपंच गड ग्रामपंचायत वाघोली,
दिलीप भाऊ वाकुडकर वेळेगाव गट ग्रामपंचायत सदस्य, संकेत इंगोले माजी ग्रामपंचायत सदस्य, लक्ष्मण खंदारे आणि रितेश इंगोले सेवा सहकारी सोसायटी असे अनेक मान्यवरांचे पक्षप्रवेश आदरणीय लोकप्रिय आमदार शामभाऊ खोडेजी, तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमभाऊ चितलांगे साहेब, कारंजा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सईताई डहाके यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश होत आहे. तसेच आपल्या वाशिम नगरीचे नगराध्यक्ष सर्वांच्या आपल्यापैकी कोणाचं नाव सुटलं असेल तर त्यांनी कृपया मंचकावर यावं. आपल्या वाशिम नगरीचे नगराध्यक्ष अनिल भाऊ केंदळे या सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत अरुण भाऊ कडणे मौजा येथील सरपंच, त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर यावं. अरुण भाऊ कडणे, वैभव दाखोरे उपसरपंच श्रीगिरी, सर्वांनी स्टेजवर या. अरुण भाऊ या मंचकावर. माजी नगराध्यक्ष अशोक भाऊंना विनंती करतो की त्यांनी मंचकावर यावं. तसेच देवानंद भाऊ जावळे चोरद यांनी कृपया मंचकावर यावं. माननीय आमदार साहेब त्यांना बोलवत आहेत. या ठिकाणी अनावधानाने प्रवेशामध्ये कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर यावं. देवानंद भाऊ जावळे विदर्भ अध्यक्ष आदिवासी संघटना पहिल्या 15